मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. ते हत्तीचं पॅचवर्क आहे. एका कुशन कव्हरवर म्हणजे चौकोनी उशीच्या आभऱ्यावरती हे पॅचवर्क केलेलं आहे. बघा, याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगांची कापडं वापरलेली आहेत आणि त्याचे पॅच शिवलेले आहेत. शिवाय त्याच्यावर वेगवेगळे टाके वापरून खूप सुंदर असं हत्तीचं डिझाईन तयार केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला पॅचवर्क कसं करायचं किंवा ॲप्लिक वर्क कसं करायचं हे शिकायचं आहे. आपल्याकडे एक कापड आहे ज्याचा आपण नंतर पाऊच शिवणार आहोत. त्या पाऊचवरती आपल्याला ॲप्लिक वर्क किंवा पॅच वर्क करून बघायचं आहे. आता पॅचवर्क म्हणजे काय, तर कुठल्या दुसऱ्या कापडाचा पॅच आपण ह्याच्यावर लावणार आहोत आणि हा पॅच पक्ष्याच्या आकारामध्ये लावणार आहोत. म्हणून आपण एक हिरव्या रंगाचं कापड छोटं घेतलं आहे आणि त्याच्यावर पक्ष्याचा आकार काढून घेतलेला आहे. बघा, तुम्ही बघू शकता डबल लाईनमध्ये आपण पक्ष्याचा आकार काढून घेतला आहे. आता हा पॅच आपण कुठे लावायचा आहे, कुठे असला पाहिजे पाऊचवरती पॅच, त्याचा अंदाज घ्यायला आपण त्याला एक टाचणी लावून ठेवली आहे आणि त्याच्यात चोचीचा आकारही कापून घेतला आहे. नंतर त्याचा पंख, आपल्याकडे खणाचं कापड आहे त्याचा आपण पंख कापून घेतला आहे. लाल रंगाने आपण चोचीचा आकार कापून घेतलेला आहे. आता हा जो हिरवं कापड आपल्याकडे आहे आणि पक्ष्याचा आकार आपण काढून घेतला आहे, तर तो आपण व्यवस्थित कात्रीने छानपैकी कापून घ्यायचा आहे आणि बाहेरची लाईन जी आहे ती आपण कापून घेणार आहोत. आतली लाईन तशीच दिसणार आहे. व्यवस्थित गोल आकार आला पाहिजे. पहा, आपण हा हिरव्या रंगाचा कापडाचा आकार कापून घेतलेला आहे. आता जिथे आपल्याला हा आकार शिवायचा आहे तिथे टाचण्या लावून घ्यायचा. हा जो आकार घेतला आहे तो बरोबर त्या कापडाच्या मध्यभागी घेतलेला आहे आणि वरच्या बाजूला चेन्स लावण्यासाठी जागा शिल्लक राहिली पाहिजे. पुन्हा एकदा आपण चोच बघूया लावून आणि पंख कसा दिसतोय तोही लावून बघूया. आता जे आपण कापडाचे तुकडे कापून घेतलेत ते जर का असेच सरळ सरळ शिवून टाकले तर काय होईल की त्याचे धागे जे असतात ते नंतर निघत जातील हळूहळू आणि जसे धागे निघाले की ते खराब दिसायला लागेल. म्हणून ते आतल्या बाजूला दुमडून शिवून घ्यावं लागेल. आतल्या बाजूला दुमडलं की त्याचे धागे निघणार नाहीत. हे असं डायरेक्ट शिवून घेणं कठीण आहे. त्यामुळे आपण हे कापड पुन्हा एकदा टाचण्या काढून घेतल्या आणि दुमडून त्याला आपण छोटीशी कड दुमडायची आहे. जिथे आपण रेषा काढली, आतली बाजूची रेषा आहे तिथपर्यंत ती दुमडायची आहे आणि तिथे धावदोरा घालून घ्यायचा आहे. पहा, आपण छोटंसं दुमडून तिथे धावदोरा घालून घेतोय. हा धावदोरा घालत असताना सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की हा दोरा आपला जो आकार आहे त्याचा गोलवा नीट राहायला पाहिजे. दुमडताना त्याला टोकं यायला नकोत, नीट गोल आकार झाला पाहिजे. पहा, आपण व्यवस्थित धावदोरा घालून घेतला आहे आणि त्याच प्रकारे चोचीचा जो त्रिकोणाचा आकार होता त्याला सुद्धा आतल्या बाजूने दुमडून धावदोरा घालून घेतला आहे.
आता पंखाचा जो भाग आहे, पंख आपल्याला पुन्हा एकदा वरून शिवायचा आहे. पंखाचं कापड मात्र आपण डबल घेणार आहोत. म्हणजे जेवढा पंखा आहे त्याच्या डबल आपण कापड कापून घेतलं आहे आणि ते दुमडलं आहे. तर दुमडून झाल्यावरती त्याला आपण शिलाई घालून घेतो आहे. आता ह्याच्यामध्ये कड दुमडत नाही आहोत आपण, कारण आपल्याकडे डबल कापड आहे. डबल कापडाला आपण शिवून घेणार आणि मग उलटं करणार. म्हणजे आत्ता आपली कापडाची सरळ बाजू आतल्या बाजूला आहे. सरळ बाजू शिवून झाली की थोडीशी गॅप ठेवायची आणि आतलं कापड सावकाशीने बाहेर काढून घ्यायचं. शेवटपर्यंत शिलाई घालायची नाहीये, थोडीशी गॅप ठेवायची आहे. गाठ मारून टाकायची आणि दोरा कापून टाकायचा. आता पहा, आपल्याकडे एक पेन्सिल आहे. पेन्सिलीचा मागचा भाग आपण आतमध्ये घालतोय. एक भाग मात्र आपल्याला उघडा ठेवावा लागतो, तरच ते कापड दुमडून घेता येतं. आता आपण ह्याच्यात बघू शकता तुम्ही, एक भाग वरचा भाग आपण उघडा ठेवला, गोल कापडाला शिलाई घालून घेतली आणि आता कापड उलटं करून घेतलं, म्हणजे सरळ बाजू बाहेर आली. आता जी उघडी बाजू आहे त्याला आतल्या बाजूने दुमडून घ्यायचं आहे आणि शिलाई घालायची, म्हणजे तीही बाजू बंद होईल आणि दोरे निघणार नाहीत. या सगळ्या कामाला जरा वेळ लागू शकतो. सावकाश रीतीने दोरे बाहेर न येता व्यवस्थित सरळ शिलाई घालायची आणि काम पूर्ण करायचं आहे. याच्यामध्ये जेवढं जास्त चांगलं फिनिशिंग असेल, आकार जेवढे जास्त चांगले दिसतील, तेवढा फायनल रिझल्ट आपल्याला चांगला मिळणार आहे. आता हा जो पंख आहे तो आपण पक्षाला शिवून घ्यायचा आहे. आता शिवताना काय करायचं आहे, शिवताना पुन्हा आपण एक काम करू शकतो की आपल्याकडे काही जर गोंद असेल किंवा फेविकॉल असेल तर ते थोडंसं कापडाला लावून घ्यायचं आणि तो पंख आधी कापडावर चिकटवून घ्यायचा, म्हणजे तो सरकणार नाही, त्याची जागा फिक्स राहील. त्यानंतर त्याला दोऱ्याने शिवून घ्यायचं आहे. नुसतं चिकटवून उपयोग नाही, आपल्याला शिवायला तर लागेलच, तरच ते पक्क होईल आणि ते पॅचवर्कसारखं दिसेल. हा पंख पक्षाच्या आकारावर शिवून घेताना आपण वेगळा टाका घालतोय. तुमच्या लक्षात आलं असेल, आपण हेम घालतोय. हेमेचा टाका असतो तो आपण घालतोय, म्हणजे एक सुई घालतोय ती आपण हिरव्या कापडातनं घालतोय आणि बाहेर काढतोय. पुन्हा एकदा ती वरच्या पंखातून बाहेर काढतोय, म्हणजे हिरवं कापड आणि पंखाचं कापड दोन्ही एकमेकांना जोडली जात आहेत.
पंख जोडून झालाय, आपण कात्रीने दोरा कापून टाकलाय, गाठ मारून घेतली आणि दोरा कापून टाकला. आता हिरव्या रंगाचा जो पक्षी आहे, मेन पक्षाचा आकार आहे, तो आपण ज्या कापडाचा आपल्याला नंतर पाऊच शिवायचा आहे त्या कापडाला तो शिवून घेऊया. हा आकार फिक्स करून घ्यावा लागतो. व्यवस्थित जागा ठरवून त्यावरती आपण हा आकार शिवून घेऊया. आता इथे आपण पुन्हा वेगळा टाका वापरत आहोत. आता हा पक्षाचा आकार आपण कापडावर शिवतोय, त्याच्यासाठी आपण बटन होल स्टिच वापरतोय. बटन होल स्टिच कसा घालायचा यासाठी आपण वेगळा व्हिडिओ आधीच केलेला आहे आणि त्यामध्ये आपण ते शिकलेलो आहोत. आता हा बटन होल स्टिच पॅचवर्कला फारच सुंदर दिसतो, अगदी ठसठशीत आणि उठावदार दिसतो आणि ह्यामुळे या पॅचला फिनिशिंग येतं आहे. नुसतंच जर का शिवला आपण धावदराने किंवा उलटी टीप घालून तर ते फिनिशिंग दिसणार नाही. ह्याने त्याला एक प्रकारची बॉर्डर तयार होते आणि त्याचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं.
बटन होल स्टिच घालून पक्षी शिवून झाला आहे आणि आपण मागच्या बाजूला गाठ मारून घेतली आहे. आता पहा हळूहळू आकार तयार व्हायला लागले आहेत आणि बघा सुंदर दिसतो हा बटन होल स्टिच. व्यवस्थित त्याला आउटलाईन सारखा आकार तयार झालेला आहे. यानंतर आपल्याला चोच शिवून घ्यायची आहे. गोंद लावून आपण ती चोच आधी चिकटवून घेऊ शकतो आणि नंतर आधीच्या प्रमाणेच चोचही शिवून घेऊ शकतो. आपली चोच शिवून झाली आहे आणि आपण डोळ्याचा आकार पेन्सिलीने काढून घेतला आहे. काळ्या रंगाच्या रेशमाने आपण डोळ्याचा आकार भरून घेऊया. डोळा भरून घेण्यासाठी आपण सॅटिन स्टिच घालत आहोत. म्हणजे अगदी जवळजवळ असे टाके घालायचे आणि भरीव प्रकारचा डोळा तयार करायचा. डोळा करून झालाय. आपण मागच्या बाजूला गाठ मारून घेऊया. आता आपल्याला पायाचा भाग भरतकामाने भरून घ्यायचा आहे. इथे आपल्याला कापड नाही लावायचं कारण खूप बारीक आहे तो आकार. इथे आपण डायरेक्ट दोऱ्याने भरतकाम करू शकतो. डबल जी लाईन आपण काढली आहे पायासाठी त्याच्यासाठी आपण स्टेम स्टिच वापरतोय. स्टेम स्टिचसुद्धा आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. या स्टेम स्टिचने आपण पायाची आउटलाईन करून घेणार आहोत.
बघा, आपण काळ्या रंगाने पक्षाचे डोळा आणि दोन्ही पाय करून घेतले आहेत. फारच सुंदर दिसतोय आपला पक्षी. आता अजून एक राहिलेलं आहे. पक्षाला शेपटी हवी ना. आता तो शेपटीचा आकार आपण पेन्सिलीने काढून घेतला आहे आणि वेगळ्या रंगाने आपण त्याची शेपटी करून घेऊया. पुन्हा एकदा स्टेम स्टिच वापरून आपण पक्षाच्या शेपटीची आउटलाईन करून घेत आहोत. इथे आपण कुठलाही रंग असा वापरलेला नाही. सगळे रंगीत दोरे वापरून आपण हे भरतकाम केलं आहे आणि रंगीत कापडं वापरून पॅचवर्क केलेलं आहे. आपली शेपटीची आउटलाईन करून पूर्ण झाली आहे. शेपटीच्या आतल्या भागात आपण टाके घालून तोही भाग भरून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण लॉंग अँड शॉर्ट स्टिच वापरत आहोत. लॉंग अँड शॉर्ट स्टिचचा व्हिडिओ याआधी आपण केलेला आहे. हे वेगवेगळे टाके आपण आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. तेच वापरून आपल्याला हे पॅचवर्क पूर्ण करायचं आहे.
पहा किती सुंदर दिसते. नारिंगी रंगाची शेपटी लॉंग अँड शॉर्ट स्टिचने भरून पूर्ण झाली आहे. ती झाल्यावरती मागच्या बाजूनी गाठ मारून घेऊया. सगळ्यात शेवटी आपण जो पंख शिवून घेतलेला आहे त्यालासुद्धा आपण बटन होल स्टिच घातला आहे आणि आपलं पॅचवर्क पूर्ण केलेलं आहे. पहा किती सुंदर दिसतो हा पक्षी. छोटासा पक्षी रंगीबेरंगी कापडांमुळे आणि त्या टाक्यांमुळे फारच खुलून दिसतो आहे. आता हे जे कापड आपलं आहे त्याचा आपण पाऊच शिवणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तो जरूर पहा.